नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 176 ते 180 सादर करते आहे. चकी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जकी देव धुंडाळिता आडळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जनी मीपणासी. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानली भक्ती जेतेची मोठी. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता. कोट्यान कोटी देवदेवतांच्या गर्दीमध्ये तो खरा सर्वशक्तिमान आहे तरी कोण, हे आपल्यासारख्या अल्पमतींनी कसं बरं शोधून काढावं. त्यातून हा देव डोळ्यांना दिसतही नाही. मनात अहंकार असेल तर त्याचं अस्तित्व देखील जाणवत नाही. मग ते मान्य करणं तर फारच दूर. त्यातून रामदास स्वामी म्हणतायत की ज्याला जो आवडेल तो देव, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि माझं तेच काय ते खरं, अशा भावनेने प्रत्येक जण आपापल्या देवतेच्या भक्तीमध्ये मग्न आहे. त्या देवाचं खरं स्वरूप जाणून घेण्यात कोणालाच रस नाही. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ अशा तिन्ही लोकांचा निर्माता, विश्व निर्माता, सर्व शक्तिमान असा तो देव निश्चितच या सगळ्याच्या पलीकडे आहे. त्याचं रूप जितकं विराट तितकंच ते अति सूक्ष्म आहे. आता अशा या देवाला जर जाणून घ्यायचं असेल तर मुळात आपल्या मनात तशी तीव्र इच्छा हवी आणि चांगल्या गुरुचं मार्गदर्शन हवं. त्या निर्गुण निराकाराला समजून घ्यायचंय, त्यासाठी जर मार्गदर्शन हवं असेल तर तो गुरु देखील तितक्याच योग्यतेचा, तितक्याच तोडीचा हवा. अन्यथा स्वतःच लोभी, विषय वासनेत मग्न, मंत्र तंत्र, जादू टोणा यांसारख्या गोष्टींमध्ये रमलेल्या स्वघोषित गुरूंचा येथे आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.